ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघूया ॲग्रिगेट फंक्शन्स. ठीक आहे, सम, ॲव्हरेज, मीन, मॅक्स, सम ॲव्हरेज, मॅक्स, मीन फंक्शनचे नाव तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे रेकॉर्ड आहेत. सम ऑफ मॅथ म्हणजे सम ऑफ मॅथ म्हणजे सगळं मॅथचं टोटल आहे बघा, 365. तुम्ही जे सगळं मॅथ केलं ते सम ऑफ मॅथ. ॲव्हरेज मॅथ हे ॲव्हरेज टोटल डिवाइड बाय एवढं येतं. ठीक आहे, मॅक्स किती आहे, मॅक्सिमम मॅथ किती आहे, 92 आले. मिनिमम मॅथ किती आहे, 70. बरोबर आहे. आउट्स किती होतात, 4. ठीक आहे, आता हे जे आहेत ते आपण पाहूया. हे फंक्शनचे आहेत, हे सेंटेन्स आहे. कलेक्ट सम इन ब्रॅकेट कॉलम नेम. बरोबर आहे, फंक्शन नाव आहे सम, ॲव्हरेज, मॅक्स, मीन काउंट. ब्रॅकेटमध्ये काय, कॉलमचे नाव कोणते, ज्याची व्हॅल्यू न्यूमरिकल आहे. ठीक आहे, फ्रॉम टेबल. ठीक आहे, कोणकोणते फंक्शन आहे त्याच्यामध्ये नीट लक्ष द्या. काउंट, सम, ॲव्हरेज, मॅक्स, मीन, ग्रुप बाय, ऑर्डर बाय, लिमिट आणि क्रिएट इंडेक्स हे सगळे. ठीक आहे, आता आपण एक एक बघूया. ऑलरेडी मी क्वेरी दिलेली आहे. आता बघा, सिलेक्ट काउंट स्टार ॲज टोटल स्टुडंट फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे, चला आपण आता क्वेरी जाऊया. इथं या, कुठे जायचं, परत सुपरबेस मध्ये जायचं. कुठे जायचं आपल्याला, काय करायचं, सुपरबेस ओपन करा. ठीक आहे, इथं कुठे जायचं, एस क्रिएटर, कंट्रोल ए कंट्रोल बी. बरोबर आहे. रन. काय झालं आता, बघा इथं काय झालं, सिलेक्ट काउंट्सचा टोटल स्टुडंट, इथं नवीन कॉलम तयार झाला. इथं आपण समजा लिहिलं असतं टोटल, काय आता सांगा, कॉलम नाव काय, टोटल. किती रेकॉर्ड होते, 9 रेकॉर्ड होते. बरोबर आहे, समजलं, सोपं आहे. चला पुढचं जो आता ॲग्रिगेट म्हणजे मॅथमॅटिक्सचे मार्क्स. टेबल नाव काय, स्टुडंट मार्क्स. ठीक आहे, परत मी येतो, कंट्रोल ए कंट्रोल बी. ॲव्हरेज मॅथ्स ॲज ॲव्हरेज मार्क. आता कॉलम कोणता तयार होईल, ॲव्हरेज मॅथ नावाचा कॉलम तयार झाला. बरोबर आहे. अरे हे काय, एक लक्षात घ्या, आपलं जे सुपर अभ्यासाचे जे काय फंक्शन्स आहेत, ठीक आहे, हे सगळे कसे आहेत, कॅपिटल. कसे आहेत समजून घ्या, हे सगळे पॅकेट, हे फंक्शन कसे आहेत, कॅपिटल आहेत. हे बघा, ॲव्हरेज, सम, मॅक्स, मीन, काउंट हे वापरायचे कॅपिटल. सोपं आहे. जरा दुसरा फंक्शन. ठीक आहे, आता आपण तिसरी क्वेरी बघू. हायेस्ट मॅथमॅटिक्स मार्क्स, सिलेक्ट मॅक्सिमम मॅथ हायेस्ट मार्क्स फ्रॉम स्टुडंट. कॉपी करू. इथं या, कंट्रोल ए कंट्रोल बी, रन करू. काय होईल, हायेस्ट मॅथ नावाचं कॉलम तयार झाले. बरोबर आहे. मी समजा इथं फक्त HM केलं, समजा इथे मी समजा HM केलं, काय होईल सांगा मला, ते काय होईल, HM केलं, काय होईल, HM नावाचा टेबल तयार झाला, सॉरी कॉलम तयार झाला. सोपं आहे. पुढे चला, लोवेस्ट सायन्स मार्क काय, सिलेक्ट मीन सायन्स म्हणजे आपल्या डेटाबेसमध्ये जे कॉलम आहे ते इथं येईल. बरोबर आहे. आलं, त्या कंट्रोल रन करा. बरोबर आहे, लोवेस्ट सायन्स. बरोबर आहे, 58. ठीक आहे, पुढे काय, टोटल इंग्लिशचे मार्क्स, सम इंग्लिश, टोटल सम इंग्लिश. चला या इथं, इंग्लिशचे मार्क्स. तसं इथे समजा इंग्लिशच्या वेळी समजा मी मॅथ केलं तर काय होईल, MATH. इथं काय होईल मग सांग, मॅथ. समजलं, सोपं आहे. काय गडबड झाली बाबा, आपल्या कॉलमचं नाव काय, मॅथ्स आहे, जे कॉलमचं नाव आहे तेच नाव द्यायचं, नाही तर काय अशी एरर येते. सोपं आहे, जे कॉलमचं नाव आहे तेच द्यायचं, एरर येते बरं का. आलं, सोपं आहे. टोटल इंग्लिश, सॉरी इथे टोटल काय येईल, ठीक आहे, सोपं आहे.
पुढचं काय? चला स्टुडंट वाईज टोटल मार्क्स म्हणजे काय? प्रत्येक मुलाचं टोटल काढायचं आपल्याला. म्हणजे थोडं समजून घ्या, इथं थोडं समजलं नाही बघा. अमितचे मार्क किती आहेत? 75. इंग्लिशचे 82. क्लास टेस्ट 1चे इंग्लिशचे 75, क्लास टेस्ट 2चे इंग्लिशचे 82, क्लास टेस्ट इंग्लिशचे 85. बरोबर आहे. त्याच प्रकारे मॅथ्स. आता मला काय पाहिजे इथं थोडं समजून घ्या. टोटल मार्क पाहिजे. इंग्लिशचे मार्क कोणाचे? अमितचे. तर काय होईल? सम इंग्लिश काय होईल? हे काय करतं? हा इंग्लिशचं सम करणं. कोणाचं पाहिजे? फक्त अमितचं पाहिजे. कोणाचं पाहिजे? फक्त अमितचं. तर इथे काय करावं आपल्याला? वेअर स्टुडंट नेम इक्वल टू अमित. आपलं काय झालं? इथे सगळं मॅथचे मार्क टोटल कोणाचे येतील? सगळ्याचे येतील. तर कोणाचे येतील? सगळ्याचे आले. आता इथं समजा वेअर नेम इक्वल टू अमित. काय करावं लागेल? नेम इक्वल टू अमित. तर काय होईल? फक्त अमितचे मार्क येईल. ते पुढे करू आपण. समजलं? थोडं समजलं? पुढचं काय? स्टुडंट वाईज टोटल मार्क्स बघा. सिलेक्ट स्टुडंटचं नाव सम ॲज टोटल फ्रॉम ग्रुप बाय स्टुडंट नेम. म्हणजे काय? ग्रुप तयार होतो स्टुडंटचा आणि अशा पण तुम्हाला विद्यार्थ्याचे मार्क भेटतात. जे ग्रुप बाय स्टुडंट नेम म्हणजे इथं जिथं जिथं ग्रुप आहे अमितचा ग्रुप बनतो, त्याचं टोटल भेटतं. नेहा त्याचा ग्रुप बनतो टोटल. राहुल याचं ग्रुप बनतं. समजलं? म्हणजे तुम्हाला जे कॉलम वापरायचं त्यामध्ये कॉमन पाहिजे. खूप महत्वाचं. ठीक आहे. कॉपी करा. या कंट्रोल ए कंट्रोल बी. बघा स्टुडंटचं नाव ॲव्हरेज इंग्लिश मॅथ ॲज ॲव्हरेज फ्रॉम स्टुडंट ग्रुप बाय स्टुडंटचं नाव. समजलं? काय समजलं? स्टुडंटचा ग्रुप तयार झाला आणि त्यानुसार नाव ॲव्हरेज आलं. ग्रुप बाय ए. ठीक आहे. चला पुढचं जाऊ आता. ॲव्हरेज मार्क्स इन एव्हरी टेस्ट. क्लास टेस्ट. सिलेक्ट क्लास टेस्ट ॲव्हरेज इंग्लिश मॅथ सायन्स फ्रॉम स्टुडंट. असं केल्याने तुम्हाला ॲव्हरेज मार्क भेटतात. रन करून तुम्हाला लक्षात येईल. असं लक्षात. आता काय झालं? प्रत्येक क्लास टेस्टमध्ये ॲव्हरेज बाबा पहिल्या टेस्ट ॲव्हरेज किती होतं? इंग्लिशचं किती होतं? मॅथचं किती होतं? आता काय झालं? मॅथचं 70 होतं पहिल्या टेस्टमध्ये. दुसऱ्या क्लास टेस्टमध्ये मॅथचं 83 होतं. तिसऱ्या क्लास टेस्टमध्ये मॅथचं 86 होतं. कॉम्प्युटरचं पहिल्या क्लास टेस्टमध्ये 81 होतं. दुसऱ्या क्लास टेस्टमध्ये 90, तिसऱ्यामध्ये 90, दुसऱ्यामध्ये 85. सोपं आहे. तर मग कसं केलं आहे? सिलेक्ट क्लास टेस्ट ॲव्हरेज इंग्लिश ॲज इंग्लिश ॲव्हरेज मॅथ ॲज मॅथ. म्हणजे हे तुमचे जे नाव आहेत ना इंग्लिश ॲव्हरेज हे कॉलम तयार झाले. मॅथ ॲव्हरेज कॉलम तयार, सायन्स ॲव्हरेज कॉलम तयार, सोशल ॲव्हरेज कॉलम तयार, कॉम्प्युटर ॲव्हरेज कॉलम तयार. फ्रॉम टेबल ग्रुप बाय क्लास टेस्ट ऑर्डर बाय क्लास टेस्ट. ग्रुप बाय क्लास टेस्ट म्हणजे क्लास टेस्ट ग्रुप ऑर्डर बाय क्लास टेस्ट म्हणजे मी ऑर्डर जर काढली नाही काय होईल बघा. रँडमली येते. बाय डिफॉल्ट डिसेंडिंग येतं. कळलं? सोपं आहे हे. आणि हायएस्ट टोटल मार्क हे रन करून बघू आपण. लक्षात येईल असं डायरेक्ट रन. काय म्हणलं किती आहे? नाही. काय केलं आपण? हे लिमिट काढून टाका. बघू काय होतं.
काय करू आपण, हे लिमिट काढून टाकू. काय होईल आता, सगळ्याचे आले ॲव्हरेज. बघा स्टुडंटचं नाव क्लास टेस्ट, इंग्लिश ॲज टोटल. बघा स्टुडंटचं नाव इंग्लिश टोटल. ठीक आहे, फ्रॉम स्टुडंट ऑर्डर बाय. म्हणजे काय झालं, नेहाचे नेहाचे जे आहे क्लास टेस्टचे मध्ये इंग्लिश, मॅथ, सायन्स, मॅथ्स, कॉम्प्युटर. ठीक आहे, ॲज टोटल फ्रॉम स्टुडंट. समजलं. तर नेहाचे क्लास 3चे जे 4 सब्जेक्टचे मार्क, क्लास 2चे मार्क, क्लास 1चे मार्क. बरोबर आहे. अमितचे क्लास 2, क्लास 1. ठीक आहे, क्लास 3. नंतर काय, राहुलचे क्लास 3, क्लास 2, क्लास 1. तर आपल्याला काय पाहिजे, त्यातलं आपलं काय पाहिजे, टॉपर पाहिजे ना. कळलं. आपल्याला काय पाहिजे, त्यातलं आपल्याला हायएस्ट टोटल मार्क पाहिजे. लिमिट 1 केलं. काय केलं, लिमिट 1 म्हटलं मग डुप्लिकेट करतो. कंट्रोल ए अनटिल द क्वेरी आलं, ए लिमिट 1. काय झालं बघ, हे आली टॉप. अगोदर काय होतं, किती आहेत मी याला मार्क, किती आहेत, 460. नाही काय ते गडबड झाली, गडबड हो गई. हायएस्ट टोटल मार्क्स, GPT is producing the error here. इथे एरर आली आपल्याला. हायएस्ट टोटल मार्क त्याचे नाही येत, 463. नेहाचे क्लास 3चे मार्क 449. बरोबर आहे ना, सॉरी बरोबर आहे. सोपं आहे. म्हणजे लिमिट 1 मुळे काय झालं, पहिला रेकॉर्ड आला फक्त. समजलं, सोपं आहे. तसंच लोवेस्ट करतात आपल्याला. ठीक आहे, सोपं आहे. डोकं चालले. पुढचं काय आता, ॲग्रिगेट टोटल मार्क्स पर स्टुडंट्स. आता इथं ग्रुप बाय येते. आता ही क्वेरी कळणार नाही, पण रन करतो आता. थोडी कॉम्प्लेक्स क्वेरी आहे. बघा प्रत्येक मुलाचे ॲव्हरेज मार्क आलेत सगळ्या क्लास टेस्ट. म्हणजे काय, हे सगळे जे होते ना, सगळ्याचे ॲव्हरेज मार्क आहेत. अमितचे, नेहाचे, सगळ्या क्लासचे. ते कमांड काय बघा, सिलेक्ट स्टुडंटचं नेम, राऊंड ॲव्हरेज काढले प्रत्येकाचं, ॲज ॲव्हरेज टोटल. म्हणजे नवीन कॉलम तयार झाला, ॲव्हरेज टोटलचा कमी काउंट आला. फ्रॉम टेबल, ग्रुप बाय स्टुडंटचं नाव, ग्रुप बाय स्टुडंटचं नाव. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं समजून घ्या. राहुलचे क्लास 1, क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2, क्लास टेस्ट, हे सगळे सब्जेक्टचे मार्क टोटल ॲव्हरेज, हे सगळं टोटल काढलं. ठीक आहे, नंतर ॲव्हरेज काढले, टोटल काढून ॲव्हरेज काढलं, हे झालं. ठीक आहे, राऊंड म्हणजे काय होते, आता ते काय आता खूप पुढे जातं, 6, 7, 8, 8, 8, 9, 9, 9, 8 जातं. मग राऊंड काय झालं, हे पुढचे 2 डिजिट असणार. आणि ते ॲज अ ॲव्हरेज टोटल मी समजा इथं काय होईल, कॉलम तयार. हे काय झालं, ग्रुप बाय क्लॉज आहे. ग्रुप बाय क्लॉज आहे. ठीक आहे, सोपं आहे. राहिलं काय आता, इंडेक्स. इंडेक्समुळे काय होतं माहिती आहे का, तुमची सर्च ऑपरेशन खूप फास्ट होते. बाकी काय नाही. इंडेक्समुळे काय होते, जसं तुम्ही लायब्ररीमध्ये जाता, काय असतात तुमची पुस्तकं, कशा असतात लायब्ररीमध्ये गेल्यानंतर, अल्फाबेटिक असतात ना, ABCD. कुठं पण शोधता का. आता काय होतं, क्रिएट इंडेक्स, रोल नंबर वाईज इंडेक्स तयार केला. आता
फास्ट ऑपरेशन होतं, वेळ लागत नाही. आता कसं लायब्ररीमध्ये गेलं, पुस्तकं भरपूर आहेत, कुठेही पडलेत, अल्फाबेटिकल नाही, वेळ लागणार ना, वेळ लागणार. आणि अल्फाबेटिकल काय होतंय, इंडेक्स काय होतं, अल्फाबेटिकल तयार करतो. आपण आपण इंडेक्स ऑन रोल नंबर करू शकतो. ठीक आहे, हे बघा, आपल्याला इंडेक्स ऑन मार्क करता येतं. स्टुडंटचं नाव म्हणजे काय, क्रिएट इंडेक्स आयडी, हे क्रिएट इंडेक्स IDX स्टुडंटचं नेम ऑन स्टुडंट मार्क्स, ऑन स्टुडंट्स मार्क्स, रोल नंबर. लक्षात नाही आलं, रोल नंबर तयार झाला, हे काय तयार झालं, स्टुडंटच्या नावावर तयार झालं. किंवा आपल्याला 2 कॉलम एकत्र करतात, स्टुडंटचं नाव आणि क्लास टेस्ट. हे सेम आहे, क्रिएट इंडेक्स ऑन, हे बघा कमांड सेम आहे, दिसते. क्रिएट इंडेक्स काय चेंज झाले, इथं हे नाव चेंज झालं आहे. समजलं बघा, क्रिएट इंडेक्स सगळीकडे सेम आहे, ऑन टेबल सगळीकडे सेम आहे. चेंज काय होऊ लागले, इंडेक्सचं नाव चेंज होऊ लागले आणि कॉलम चेंज होतात, बाकी सगळं सेम आहे. समजलं. इंडेक्स ऑन क्लास टेस्ट बघा, हे पण सेम आहे, क्रिएट इंडेक्स हे सेम आहे, इथं नाव वेगळं चेंज झालं, ऑन स्टुडंटचं, आणि हे चेंज झालं क्लास टेस्ट. ठीक आहे. सो आता अशा पद्धतीने आपण आता चेक इंडेक्स, आता कोणत्या टेबलला इंडेक्स आहे कसं कळणार, चेक इंडेक्स, सिलेक्ट स्टार फ्रॉम PG इंडेक्स. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम PG इंडेक्स. PG इंडेक्स कुठं आहे, आपण तयार केलं काय इथं PG इंडेक्स, सिलेक्ट स्टार फ्रॉम, ठीक आहे, आपण तुम्हाला दाखवतो इथं, सिलेक्ट टेबल फ्रॉम स्टुडंटचे मार्क. आपण काय करूया, हे तयार करू, इंडेक्स तयार करू, रन करून दाखवतो मग क्वेरी, बरं का. इंडेक्स तयार झाला, कसा तयार झाला, रोल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट, रोल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट झालेला आहे, 2 इंडेक्स तयार करता येतात, ऑलरेडी एक्झिस्ट झालेले. ठीक आहे. नंतर आपल्याला काय करू, मग इथे काय येईल, ह्या क्वेरीमध्ये म्हणजे सर्च करू. ठीक आहे, सर्च करताना इंडेक्स नाव काय द्यावं लागतं, PG इंडेक्स. आपल्याला काय, आपण इथे इंडेक्सचं नाव हे द्यावं लागेल, इथे जे नाव आहे इथे द्यावं लागेल. मला वाटतं लेटेस्ट चेक आउटपुट फ्रॉम काय, आता इंडेक्सचं नाव काय होतं आपल्याला, इथं काय होतं इंडेक्सचं नाव, पहिले आपण रन केलं ना, पहिलंच हे होतं IDX रोल नंबर. ठीक आहे, आपण जे इंडेक्स नाव दिले त्याच्यावर शोधायचं असतं, बरं का. काय करायचं, फ्रॉम इथं बस. ठीक आहे, शोधून टाकू. फ्रॉम IDX, ओके, फ्रॉम ऑपरेशन सपोर्ट करत नाहीये. ठीक आहे, आपल्याला बघून घ्या, आपण जे मागच्या याच्यामध्ये बघितले की वी कॅन क्रिएट इंडेक्स ऑन मल्टिपल कॉलम्स ना, काय करू शकतो आपण, इंडेक्स ऑन मल्टिपल कॉलम करू शकतो. म्हणजे आपल्याला पण कळणार कसं की कोणत्या कॉलमला इंडेक्स केलेलं, कसं कळणार, वेटिंग पॉइंटर आपल्याला कसं कळणार किंवा की कोणत्या कॉलमला इंडेक्स केलेलं आहे, त्यासाठी आहे कमांड, ही कमांड आहे. कोणती कमांड आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम PG इंडेक्स वेअर टेबल नेम इक्वल टू टेबलचं नाव. हे दाखवते कशावर केलेलं आहे, स्टुडंटच्या मार्क्सवर केलेलं. स्कीमा नेम, टेबल नेम, इंडेक्स, क्रिएट युनिक इंडेक्स. ठीक आहे, क्रिएट इंडेक्स ऑन रोल नंबर दिसतं इथं, क्रिएट इंडेक्स ऑन रोल नंबर दिसतंय. ते काय, क्रिएट युनिक इंडेक्स स्टुडंट मार्क, म्हणजे कोणत्या टेबलवर केलेलं दिसते. आणि वेन यू रन द क्वेरी, आपण जी आता एरर आली होती, आपण जस्ट फाइंड ऑन ChatGPT डायरेक्टली आपण देऊ शकतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल, ऑटोमॅटिक ते शोधतं, आपल्याला बघायची गरज नाही. इंडेक्स तयार झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक दाखवतं.
तसं आपण लायब्ररीमध्ये पुस्तक टाकतो सगळे ABCD, किंवा वी कॅन सर्च बाय ब्रँच नेम, IT, कॉम्प्युटर मेकॅनिक्स. We can search by author name or book title name. So we are creating index on multiple columns. ते पद्धतीने आपल्याला दिसून जातं. ठीक आहे. सो आपण काय शिकलो आता त्या सांगायचं, लर्न ऑल दिस SQL ऑपरेशन. ते पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण. चालतं थांब.